विलास बडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। मुंबईकरांनी आपलं मत ईव्हीएम मध्ये नोंदवलंय। गेल्या 15 दिवसापासून जी घनघोर लढाई मुंबईमध्ये सुरू होती त्याचा अंतिम अंक आता सुरू झालेला आहे आणि पडदा उठेल आणि तेव्हा कळेल मुंबई महानगरपालिकेच्या या इमारतीमध्ये मुंबईचा महापौर कोण असेल याचा फैसला होणार आहे। आकडेमोड सुरू झालेली आहे आणि प्रत्येकाच्या मनात एक धाकधूक निर्माण झाली आहे। कोण असेल, कुणाचा असेल महापौर, कुणाची असेल सत्ता मुंबई महानगरपालिकेवरची। आणि ग्राउंड झिरो वरून या सगळ्याचं वार्तांकन केलेले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत। आकडा काय, कुणाचा आकडा काय, कोण काय दर्शवत आहे, एक्झिट पोल पासून सगळीकडे अंदाज वर्तवायला गल्लीपासून दिल्लीपर्यंत आकड्यांची आकडेमोड सुरू झालेली आहे आणि हीच आकडेमोड आपण सुद्धा करणार आहोत। आणि या टेबलवर असणारा हा जो बाउल आहे, या बाउलमध्ये हे आकडे कैद होणार आहेत। पुढच्या काही वेळामध्ये हे सगळे प्रतिनिधी ज्यांनी ग्राउंड झिरो वरून हे सगळं रणधुमाळी बघितली, ही निवडणूक पाहिली आणि ग्राउंड झिरो आज दिवसभर जेव्हा मत पडत होतं तेव्हा पोलिंग बूथ वरून जाऊन त्याचा अंदाज घेऊन आलेले आमचे हे सगळे प्रतिनिधी आपला अंदाज देणार आहेत आणि तो अंदाज तुमच्या समोर पुढच्या काही वेळात ठरणार होता। त्याची कारण काय, हे सगळं काही कारण मुंबईकरांची आजची रात्र धाकधुकी जाणार आहे, आकडेमोडी जाणार आहे आणि हीच आकडेमोड आपण सुद्धा करणार आहोत। हा एक्झिट पोल एक्झॅक्ट होतो का हे पाहावं लागेल, उद्या कळेल। पण माझ्या सहकार्यांना मी विनंती करतो की एकाएकाने इथे यायचंय आणि मला माहित नाही, कुणालाच माहित नाही त्यांच्या मनात काय आकडे, त्यांनी काय हे केलेलं आहे, पण त्यांना विनंती आहे की आपला एक एक आकडा त्यांचा जो एक्झिट पोल आहे याच्याबद्दलचा तो त्यांनी इथं टाकायचा आहे आणि मग तो महाराष्ट्राच्या समोर आपण टाकूया। लेडीज फास्ट म्हणजे विलास, इतके दिवस जे आपले या सर्व प्रतिनिधींनी ही निवडणूक कव्हर केली त्याच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी जो ग्राउंड रूटवर त्यांनी जे बघितलं, त्यांना जे वाटत होतं की पब्लिकची रिॲक्शन काय आहे, त्यातून येणारा हा आमच्या रिपोर्टर्सचा एक्झिट पोल आहे। खरं तर कसोटी आहे, कारण या रिपोर्टच्या नावाने हा जाणार आहे आणि उद्या लोक म्हणणार आहेत की तुमचा हा आकडा होता तो योग्य होता काय, हे सगळं करणारे ग्राउंड झिरो वरून आलेले हे आकडे आहेत आणि आता या बाउलमध्ये हे सगळे आकडे कैद झालेले आहेत। तर ह्या सगळ्यासाठी दिवसभर जे मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदान केंद्रांवरती जाऊन हा बाउल आला आणि या बाउलमध्ये आता ते आकडे कैद झालेले आहेत। आता हे काय आकडे आहेत कुणालाच माहित नाहीये, पण हा सगळा आकड्यांचा खेळ आहे। हा आकड्यांचा खेळ आपल्याला समजून सांगायचा आहे आणि तो आकड्यांचा खेळ गल्लीपासून प्रत्येक नाक्यावर सुद्धा प्रत्येक जण हा आकड्यांचा खेळ करतोय आणि त्यामुळेच हे आकडे काय आहेत आपल्याला समजून घ्यायचंय। पण सुरुवातीला हे आकडे उघडून दाखवण्याच्या आधी न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे सर आपल्या सोबत आहेत। मंदार सर, मला वाटतं याच्या आधी कधी मुंबईला इतकी उत्कंठा नसेल की मुंबईचा महापौर कोण असणार आहे। नाही, नक्कीच म्हणजे उत्कंठा तर आहेच आहे, पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे यावेळेच्या ज्या निवडणुका आहेत त्या अतिशय क्लिष्ट झालेल्या आहेत आणि नुसत्या क्लिष्ट नाही झालेल्या, तर यावर्षीच्या या निवडणुका आहेत काही वर्षांनी झाल्या, त्याच्यानंतर अस्तित्वाची लढाई आहे, वेगवेगळ्या राजकीय पक्षांची अस्तित्वाची लढाई आहे आणि त्याबरोबरीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे उठलेले जे मुद्दे आहेत मुंबईचे, एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपण सातत्यानं बदलतोय आणि त्या बदलाच्या प्रक्रियेमध्ये आता मराठी माणूस खरा बदललाय किंवा नाही, पूर्वीची मुंबई आणि आत्ताची मुंबई, बाळासाहेब ठाकरे असतानाची मुंबई आणि आता यावेळेला ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरची मुंबई, या सगळ्यावरती एक भाष्य असणार आहे आणि हे भाष्य उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण त्यापूर्वी आता आपल्याला जी तू उत्कंठा सगळ्यांची शिगेला आणलेली आहेस ती पण महत्वाची आहे। पण सगळ्यात आधी हे सांगायला हवं, मुंबई जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा एक गोष्ट सगळ्यांच्या होती, ब्रह्मदेव जरी आला तरी सुद्धा तो एक्झॅक्ट सांगू शकणार नाही की मुंबईकरांच्या मनात एक्झॅक्ट काय आहे। अंदाज आहेत हे सगळे, त्यामुळे हा एक्झॅक्ट आकडा नाहीये, अंदाज आहेत आणि हे अंदाज सांगितलं अगदी नाक्यापासून दिल्लीपर्यंत सगळेजण आपापल्या परीनं कॅल्क्युलेट करतायत आणि आमच्या प्रतिनिधींनी ग्राउंड झिरोवरून हे आकडे आणलेले आहेत। एक एक आकडा मी पुन्हा एकदा हे करतो, म्हणजे कुणाचा पहिल्यांदा आकडा लागतो हे पाहणं महत्वाचं आहे। खरं तर आपण ह्या सगळ्यांची कसोटी आहे ही एक प्रकारची, हिम्मतला दाद दिली पाहिजे यांनी आणि कुणाच्या तरी दुसऱ्यांच्या आकड्यावर जाण्यापेक्षा आमच्या प्रतिनिधींवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे की त्यांनी ग्राउंड झिरोवर काय पाहिलं हे तुम्हाला सांगतोय। जास्त तुमची प्रतीक्षा पाहणार नाही, सगळे एक्झिट पोल येत असतील
पण मी डोळे झाकून काढू का? हा, मी बघत पण नाहीये, पण मला डोळे उघडे ठेवून वाचावं लागेल. आणि हा पहिला अंदाज आपल्यापर्यंत आलेला आहे. हे कोणाचं आहे? नाव नाहीये याच्यावरती. हा, गुप्त अंदाज आहे. हा, प्रशांत बाग यांचा अंदाज आहे भाजप 90 ते 95, भाजप 90 ते 95, युबीटी आणि मनसे या दोघांना 60 ते 65, शिंदेची शिवसेना 45, काँग्रेस 15, समाजवादी पक्ष 5 आणि बाकी इतरांना 2, म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी त्यांना 2. तर अशा प्रकारे हा अंदाज आहे. आणि या अंदाजानुसार, प्रशांत बाग यांच्या अंदाजानुसार, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत येत आहेत असा त्यांचा अंदाज आहे. प्रशांत, तुम्हाला असं का वाटलं की जवळपास तुम्ही त्यांना 150 पर्यंत पोहोचवलंय? मग जर 150 आहेत तर ठाकरे भुईसपाट का होत आहेत? कोणताही राजकीय नेता हा कधीच भुईसपाट होतो. हा, फिनिक्स पक्षाची उपमा जर कोणाला द्यायची भेटली ना तर ती राजकीय नेत्याला माईक ऑन कर. स्वतंत्र लागू होते. हा, जसा पत्रकाराचा आवाज थांबवता येत नाही तसं राजकीय पक्षासाठी त्याच्या नेत्याचं असतं. तर यातला महत्वाचा मुद्दा आहे. 3 महत्वाचे मुद्दे या सगळ्या विषयामध्ये. एक जर का बघितलं तर आज दिवसभरातली टक्केवारी, वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये जी टक्केवारी आपल्या समोर येत गेली, म्हणजे की मराठी पट्टा मतदानाचा आपण बघतो, गुजराती पट्टा बघतो, उत्तर भारतीय टप्पा आपण बघतो. तर सगळ्यात जर का नीट बघितलं, याचा अभ्यास केला तर उत्तर भारतीय टप्प्यामध्ये, गुजराती टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी ही दुपारी 3.5 लाच 50% वरती गेली होती. म्हणजे त्या ठिकाणी जे अपेक्षित मतदान होतं त्या मतदानाची पातळी त्यांनी ओलांडली. त्यामुळे अर्थातच त्याचा फायदा जो आहे त्या ठिकाणी बहुसंख्येनं जे भारतीय जनता पक्षानं उमेदवार उभे केले होते हा त्यांना फायदा होताना दिसून येतोय. मराठी पट्ट्यामध्ये मात्र मतदान कमी झालंय. जर का आपण नीट अभ्यास केला तर मराठी पट्ट्यामध्ये मतदानाची जी टक्केवारी बाय फोर्स असायला हवी होती, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाल्यानंतर तो फोर्स आपल्याला त्या ताकदीने दिसून आला. मी विचारतो, हे झालंय असं? मराठी मतदार बाहेर पडले नाही? मराठी मतदार बाहेर पडले, पण ते फार उशिरा बाहेर पडले. ते सुरुवातीला बाहेर पडले नाही. सुरुवातीला उच्च वस्तीमधले लोक खूप उतरले, किंवा आपण ज्याला एलिट क्लास म्हणतो, पांढरपेशी, त्या लोकांनी मतदानामध्ये सगळ्यात जास्त अग्रेसर भूमिका सुरुवातीच्या टप्प्यामध्ये घेतली. त्यामुळे कदाचित प्रशांत सर म्हणतात ते झालंय थोडंसं. पण सगळ्यात महत्वाचं कारण पण असं होतं, एक उद्या वीक ऑफ सुट्टी, त्याच्यामुळे सकाळी लवकर मतदान करायचं आणि मुंबईच्या बाहेर पडायचं. जे उच्चभ्रू वर्ग बोलतोय, मतदान करून गाडीत बसून ते सगळे मुंबईच्या बाहेर पडले. अनास्था म्हणजे लोका सांगे ब्रह्मदान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. आचरणात बिलकुल आणायचं नाही. अपेक्षा सगळ्या असतात सत्ताधाऱ्यांकडनं, काम व्हावं सगळी अपेक्षा असते, पण मतदानाचा हक्क बजावायला कोणी जात नाही. पण एक आपण आकडा सांगूया प्रेक्षकांसाठी. मुंबई महानगरपालिकेसाठी आतापर्यंत सगळ्यात जास्त मतदान, ऐतिहासिक मतदान म्हणूया आपण त्याला, 2017ला जेव्हा भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या समोर उभे होते तेव्हा 55.28% मतदान 2017ला झालेलं होतं, सर्वाधिक मतदान. त्याच्या आधी 2012ला 44.75%, 2007ला 46.5% आणि 2002ला केवळ 42.5% मतदान झालं होतं. मतदानाचा टक्का किती महत्वाचा आहे सर? कारण काय दर्शवतं मतदान? मतदारांचा टक्का अत्यंत महत्वाचा आहे, याच्यामध्ये काही शंका नाहीये. पण आता आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे, पूर्वी ढोबळमानांनी ज्या निवडणुका असायच्या ना, तेव्हा असं म्हटलं जायचं की मतदारांचा टक्का वाढला तर तो जो सत्ताधारी आहे त्याच्या विरोधातला मतदान असतं आणि त्याच्या विरोधात ते मतदान अँटी इन्कम्बन्सी वोट आहे. असं काही आता फार काही राहिलेलं नाही, कारण आता खूप मायक्रो मॅनेजमेंट झालेलं आहे निवडणुकांमध्ये. जो मुद्दा आता प्रशांतनी सांगितला की जिथे मराठी बहुल मतदार नाही आहेत, 137 जागा आसपास ज्या आहेत जिथे भाजपाने कॉन्सन्ट्रेट केलेलं असण्याची त्यांची रणनीती असू शकते, आणि त्या रणनीतीनुसार जर तिथे 60%, 68% जर का मतदान घडवून आणलं गेलं असेल भाजपाने, त्याचा अर्थ तिथे मराठी पण त्यांचे उतरले, तिथे त्यांचे जेवढे मतदार आहेत ते उतरले आणि मग ते उतरवले गेले
आणि मग त्याच्यानंतर तिकडे जर का तेवढा टक्का वाढला असेल तर तेही त्या ठीक आहे. संख्येने येऊ शकतं. मुस्लिम भागामध्ये काय परिस्थिती होती? तिथं मतदार तितक्याच वेशानं उतरला होता का जेवढा लोकसभेला आणि विधानसभेला उतरला होता? नक्कीच मुस्लिम मतदार असतील किंवा सर्वसामान्य घरातील मतदार हा यावेळेला बाहेर पडला, कारण वातावरण हे बदललेलं होतं. दुबार मतदारांचा नरेटिव्ह सेट केला होता. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आलेले अनुभव हे सगळ्यांकडे होते. त्यामुळे मुस्लिम मतदार आपल्या गल्लीतील प्रश्न कोण मांडेल त्या चेहऱ्यासाठी उतरलेले होते. इथे पक्षीय राजकारण चालत नाही. गटर मीटरचा विषय सुरू असताना मुस्लिम मतदार असो नाहीतर मराठी मतदार असो त्यांनी चेहऱ्याला महत्व दिले. त्यामुळे इतके वर्ष निवडणुका रखडल्यानंतर ज्या चेहऱ्यानं सर्वसामान्यांसोबत नाळ जोडली त्याच्यासोबत आज मतदार. ठीक आहे. उदय, त्याच्यात एक गोष्ट मला ऍड करायची, म्हणजे सुष्मितांनी सांगितलं की मुस्लिम मतदार हा मतदान कसा करतो, तर त्याच्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की मुस्लिम मतदान आणखी अशा घटकाला करतो ज्याला त्याला अंदाज येतो की साधारणतः हा उमेदवार जिंकणार आहे, मग तो जिंकणाऱ्याच उमेदवाराला मतदान करतो. स्ट्रॅटेजिकली वोटिंग केलं त्यांनी. कारण त्याच्या गरजा ज्या आहेत, ज्या बीएमसीवर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्याला बीएमसीचा दवाखाना पाहिजे, त्याला बीएमसीची शाळा पाहिजे, त्याला कमी खर्चातल्या सगळ्या वाहनं पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी त्याला बीएमसी पाहिजे आणि म्हणून तो अशा व्यक्तीला मतदान करतो. त्याला वाटतं की या वॉर्डमध्ये हा व्यक्ती जिंकून येऊ शकतो, त्याला ते मतदान करतात. कारण मग त्या उमेदवाराला सांगता येतं की मी तुला मतदान केलेलं होतं आणि त्यामुळे आता माझ्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवणे तुझं काम. ठीक आहे. पण एक मुद्दा मंदार सर, मुस्लिम मतदारांवरती भिस्त काँग्रेसची पण होती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची पण होती, पण ती द्विधा मनस्थिती दिसली का आजच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये? का मुस्लिम वोटर ठरवून काहीतरी करत होता? नाही, नक्की ह्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की मुस्लिम मतदार ही वोट बँक म्हणून आतापर्यंत काँग्रेसनी वापरलेली होती. आता यावेळेला मुस्लिम मतदार पण तेवढा शहाणा झालेला आहे. त्यांनी सुद्धा काही त्यांच्या पद्धतीनं ज्याला आपण राजनैतिक अरिथमेटिक असेल, रणनीती असेल, काही ना काही त्यांनी रणनीती केलेली आहे. कारण त्यांना असं वाटणं साहजिक आहे की आपल्या विरोधातला एक दुसरा बलाढ्य पक्ष आहे, त्या पक्षाच्या विरोधात जावं. त्यामुळे इथे कुठेतरी रणनीती नक्की प्रत्येक वोट बँकेची असणार आहे. एक जसं मुस्लिम वोट बँकेचा आपण विचार करतो तसाच आहे की रिपब्लिकन विचारांचे जे गट आहेत, मुंबईमध्ये त्यांचा खूप बोलबाला आहे, मुंबईमध्ये त्यांचं अस्तित्व खूप मोठं आहे. त्या मतदारांनी नेमकं काय केलंय, ते कोणाबरोबर गेले हेही आपल्याला बघावं लागेल. नक्की. दोन गोष्टी आहेत ना, दोन गोष्टीकडे खूप वेगळ्या नजरेनं बघितलं गेलं पाहिजे असं वाटतं सातत्यानं. दोन गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहे की वोटिंग पर्सेंटेज आणि मुस्लिम वोटर किंवा दलित वोटर. पारंपरिकरित्या याचं जसं अनालिसिस आपण आजपर्यंत करत आलो ते कुठेतरी थांबवायला पाहिजे आणि नव्यानं याची पुनर्मांडणी केली पाहिजे की किती टक्के मतदान झालं, यापेक्षा कुठल्या भागात किती टक्के झालं, कुठला वोटर किती टक्के बाहेर आला. मी विचारतो त्याच्याबद्दल. हा उदय, तुम्ही जेव्हा ह्या मराठी बेल्टमध्ये फिरत होतात, तुम्ही दोघं पण मराठी बेल्टमध्ये फिरला असाल, मराठी बेल्टमध्ये मराठी मतदाराला बाहेर काढण्यासाठी, कारण शाखांचा जाळा आहे, मनसे आणि हे सगळे त्यांनी ताकद लावली, त्यांचं केडर आहे तिथं. सर्वात प्रथम आज सकाळी 7:30 वाजल्यापासून जेव्हा मतदान सुरू झालं त्यावेळेला मराठी माणूस मतदानासाठी आला, भरघोस मतदान केलेलं आहे. लालबाग, परळ असेल, भोईवाडा असेल, वरळी असेल, दादर असेल, भांडूप असेल, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी असेल, जोगेश्वरी, गोरेगाव पासून ते मागाडणेपर्यंत हा संपूर्ण जो मराठी पट्टा आहे इथे मराठी मतदार रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी भरघोस मतदान जे केलेलं आहे. आणि हे मतदान जे केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारे मराठी माणूस आणि मराठी अस्मिता याची आग जी आहे ती दिसून आलेली आहे. त्यामुळे यावेळेला परिवर्तन होईल किंवा जे आधीचं सत्ता आहे त्याला कायम ठेवण्यासाठी म्हणा, जे ठाकरे बंधूंनी जी हाक दिली त्या हाकला ओ देण्यासाठी हे मतदान झालं असं म्हणावं लागेल. मगाशी काय झालं सर, जसं मॅडम म्हणाल्या की काँग्रेसचा मतदार हा पाहतो कुठे कोणाला जिंकतो आणि त्याला आपण मतदान करायचं. थोडीशी मानसिकता आता वेगळी झाली आहे. याआधी काँग्रेसला मतदान करायचं आहे किंवा काँग्रेसच आपल्या सपोर्टला असणारा पक्ष आपण त्याला मतदान करावं असं एक गणित होतं किंवा तसं मानलं जायचं. आता तसं झालं नाहीये. आता त्याची दोन कारण आहेत. एकतर भाजपनं सातत्यानं हिंदू महापौर खान होईल की बाण होईल हे असं बरंच काहीसं आलं होतं किंवा आता महापौर आपल्याला हिंदूच करायचंय हे ठासवून सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि ते मुस्लिम समाजाला कितपत पचला असेल हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा भाग आणखी एक महत्वाचा हा आहे की कोरोनाच्या काळामध्ये किंवा नंतरच्या काळात देखील मुस्लिम समाज हा ठाकरेंच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वळलेला होता किंवा काही प्रमाणात वळलेला होता. त्यामुळे काँग्रेसची जी पारंपरिक हा मतदारसंघ सगळा होता किंवा जो मतदार भाग होता तो आता नाहीये त्यांच्याकडे, पण तो भाजपकडे देखील तितका वळणार नाहीये किंवा तो कोणता उमेदवार निवडून येतोय त्याकडे देखील आता वळणार नाहीये. तर तो ठाकरेंकडे किंवा जो सेक्युलर आपल्याला वाटतोय
त्याच्याकडे अधिक कळू शकतो यावेळेला. ठीक आहे, मला याला दुसरी लागूनच चिठ्ठी बोलायचं काढायची आहे. उदयशी बऱ्यापैकी मी सहमत आहे, पण हा मुद्दा देखील लक्षात घेतला पाहिजे की ज्यावेळी मराठी एक मोठ्या टप्प्यावर प्रचाराचा पॅटर्न गेला, त्यावेळी आपण मुंबईतल्या अमराठी टक्क्याला मात्र काहीसं बाजूला ठेवलं काय असं झालं. कारण आपण बघतो की अमराठी मतदार हा भाजपचा कोर वोटर राहिलेला हा. आहे. विधानसभा असेल, लोकसभा असेल, आणि ही तर निवडणूक अगदी हायपर लोकल झाली हो. आहे. या सगळ्या दरम्यान त्यांना विसरून चालणार नाही. आणि ज्या पद्धतीने आपण टक्केवारी बघतो, मी फक्त भाजपच्या बाबतीत बोलेल, 137 ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार होते त्या ठिकाणी दुपारी 3:30 पर्यंत 50% मतदान झालंय. हा आकडा कधी नव्हता आधी. म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या ठिकाणी नाही झालं. नाही तिथे देखील मतदान झालंय, पण ज्या मराठी टप्प्याबद्दल हे बोलताय, ज्या मराठी भागात त्वेषानं मतदान झालं, याच मराठीला कुठंतरी इन्सिक्युरिटी मधून मला विलास एक थोडंसं मागे येऊन जायचंय. विधानसभेच्या बाबतीत ज्यावेळी मराठा हे सगळं सेंट्रिक राजकारण राज्यात पसरलं, त्यावेळी राज्यभरातला ओबीसी एकवटला होता आणि मराठ्यांच्या विरोधात एकवटला होता. हेच पॅरामीटरला तुम्ही मराठी विरुद्ध अमराठीला लावलं तर मुंबईतल्या 15 ते 18% अमराठी मतदाराला इग्नोर करून चालणार नाही. ध्रुवीकरण झालं म्हणतं तुम्ही, दोन्ही बाजूला ध्रुवीकरण झालं, पोलरायझेशन झालेलं आहे. पोलरायझेशनची निवडणूक झाली. त्यांचं ध्रुवीकरण हे 2 भागांमध्ये, जसं मुंबई 2 भागांमध्ये डिवाइड झाली आहे, साऊथ बॉम्बे आणि उपनगर. हा. प्रत्येक हा खूप महत्त्वाचा उपनगरामध्ये मुद्दा आहे. प्रत्येक पक्षाचा अजेंडा हा वेगळा होता. भाजपनं ठीक आहे, उपनगरावरती खूप लक्ष पण दिलं. एका गोष्टीवर चर्चा करायची आपल्याला. त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला इतकी जर मतं, इतक्या जागा दिल्या असतील म्हणजे ते सत्तेत पोहोचवण्यापर्यंत, तर मग त्याचं विश्लेषण त्यांना करावं लागेल. जर मराठी मतदार ठाकरेंच्या बाजूने होतं तर तेवढी मतं का. पण मी दुसरी चिठ्ठी काढणार आहे. दुसरी चिठ्ठी ही काढणं एवढ्यासाठी आवश्यक आहे, एकावर थांबून चालणार नाही. हा दुसरा आकडा महाराष्ट्राच्या समोर आम्ही ठेवतोय. आमच्या प्रतिनिधींनी आज दिवसभर मुंबईमधल्या विविध भागांमध्ये जाऊन, तिथल्या पोलिंग बूथवर जाऊन लोकांशी बोलून त्याच्याबद्दलचा एक आपला अंदाज नोंदवलेला आहे. तो अंदाज आम्ही तुमच्या समोर ठेवतोय आणि यानंतर पुढचा अंदाज, आणि त्याला डिफेंड करायला ते स्वतः इथे उभे आहेत. उदय जाधव आपले आहेत. उदय जाधव यांचा मत थोडंसं वेगळं चक्रावून टाकणारं याचं आहे. भाजपसाठी मात्र त्यांच्यासाठी काही फार गुड न्यूज नाहीये. भाजपला ते 48 जागा देत आहेत, शिंदेच्या शिवसेनेला ते 59 जागा देत आहेत. म्हणजे शिंदेची शिवसेना जरी 90 जागांपर्यंत लढली असेल तर त्यांनी भाजपला ओव्हरटेक केलंय असं त्यांचं म्हणणं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 76, मनसेला 16, काँग्रेसला 13, राष्ट्रवादीला 2 आणि बाकी इतरांना 9 आणि समाजवादी पक्षाला 4 असं त्यांचं गणित आहे. उदय, ही चिठ्ठी तुम्ही घ्या आणि आम्हाला समजून सांगा की हे तुम्ही आकडे कसे दिले. ही आकडेवारी नुसती अशी काय मनाचे श्लोक असलेली आकडेवारी नाहीये, तर पोलिंग बूथ कॉन्फिडंट, एकदम कॉन्फिडंट. आणि आपण बोलतो ना, पन्ना प्रमुख असतो, स्थानिक लेवल चाळ प्रमुख असतात, इमारत प्रमुख असतात, असे 227 वॉर्ड मधले जे स्थानिक कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा करून, स्थानिक पोलिसांशी चर्चा करून हे आकडे जे आहेत ते मिळवलेले आहेत. पण भाजपची धाकधूक वाढू शकते या Yes, आकड्यांनी. अगदी बरोबर आहे. जी लाट दिसते ना, ती लाट आपण ओळखली पाहिजे. जो अंडर करंट आहे तो देखील ओळखला पाहिजे आपण. भाजपला 48 देण्यामागे कोणी माझं शत्रुत्व किंवा असं हे नाही आहे. हा अंडर करंट दिसून आलेला आहे, तो याच्यामध्ये लिहिलेला पण तो आहे. अंडरकरंट मग शिवसेनेला लागलेला दिसत नाहीये. स्ट्राईक रेट आहे, कारण शिवसेना धनुष्यबाण आहे. मराठी माणसाचं जे वोट आहे ना ते तिथे झालेलं आहे. अजूनही शिवसेना म्हटलं तर धनुष्यबाण हे माणसाच्या डोक्यात आहे, मराठी माणसाच्या डोक्यात आहे. अजूनही मशाल पोचलेली आहे, पण धनुष्यबाण देखील डोक्यामध्ये आहे. हे देखील आपण ओळखलं पाहिजे. आणि एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे मुख्यमंत्री, त्याची इन्फ्रामॅन ही जी इमेज आहे ना, ती तळागाळात पोचलेली आहे. लाडक्या बहिणीचे ते लाडके भाऊ आहे, कारण त्यांची एक वेगळी इमेज आहे. त्यामुळे त्यांना तसं पण तुमच्या strike rate आकड्यात जो एक आहे, गणित आहे, तुमच्या आकड्यात एक या गणित सगळ्या आहे. आकड्यांची गोळाबेरीज केली तर ते 227 अशीच भरते. याच्यामध्ये नाही, कुठेही नाही, कमी तसं जास्त नाही, नाही. तसं नाही. मी समजून सांगतो तुम्हाला.